हॅलो फ्रेंड्स, निवेदिता माऊ चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. सो आज बनवणार आहे मी आळूची वडी. सो माझ्या मावस सासूबाईंकडून आळूचे पानं आले होते. सो मी ठरवलं की आज मस्त आळूची वडी बनवावी. तर मी आळूच्या वडी बनवण्यासाठी इकडे 2 वाट्या बेसन पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये मीठ, हळद, मिरची आणि थोडीशी तीळ टाकून घेतली आहे आणि ते मिश्रण एकत्र करून घेतले. सो तिकडं मिश्रण थोडंसं एकत्र होईपर्यंत चला म्हटले आता आळूच्या पानांचं तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. तर आळूच्या पानांसाठी एक ट्रिक मी वापरली आहे, ज्यामध्ये काय करायचं आहे की आळूची पानं जेव्हा तुम्ही करता तर ना आळूची पानं सगळ्यांना आवडतातच मोस्ट ऑफ, पण ना एक इश्यू होतो त्यामध्ये की ना ज्यावेळेस तुम्ही आळूची पानं बनवतात ना त्यामध्ये ते खाज येते, थोडीशी घशाच्या तिथे खाज येते. तर ना मग अशा वेळेस काय करायचं की ज्यावेळेस तुम्ही पानं स्वच्छ धुवून घेतात ना, पानं स्वच्छ धुवून झाल्यानंतर ना त्याच्या बॅक साईडच्या ज्या त्याचे जे काड्या असतात ना त्याच्या लाटण्याने लाटून घ्यायच्या, कधीच खाज येणार नाही. काही जण गूळ टाकता खाज नाही येण्यासाठी वगैरे. हे सगळं करण्याची काही गरज नाही, एकदम सिम्पल आणि सोपी ट्रिक सांगितली तुम्हाला. त्यानंतर सगळ्या आळूच्या पानांना आहे ना असं बेसन पीठ लावून घेतले. 3 ते 4 लेअर करू शकता. तर त्यानंतर मग त्यांना रोल ऑन केलं. रोल ऑन केल्यानंतर पातेल्यात तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवलं. पाणी गरम केलं आणि ते ॲटलिस्ट आहे ना 5 मिनटं पाणी एकदम फुल गॅसवर गरम केलं. त्यानंतर त्यावर चाळण ठेवली आणि सगळ्या वड्या अशा बनवून घेतल्या आणि त्या ठेवल्या. त्यांना पानं मोठे असल्यामुळे ना काही वड्या माझ्या चाळणीमध्ये बसत नव्हतं, तर त्यांना थोडंसं कट करून घेतलं चाकूने. तर तुमच्याकडे पण तसं होत असेल तुम्ही कट करू शकतात. तर कट करून घेतलं आणि मस्त अशा 2 लेयर्सवर ठेवल्या आणि त्यानंतर मस्तपैकी असं शिजवून घेतलं. सो मित्रांनो, मला अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला, मी विसरली, सॉरी. माझे 3-4 दिवस झाले व्हिडिओ आले नाही. तर मी 3-4 दिवस कुठे गेली होती, काय केलं, तर ते सगळं मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर मी व्हिडिओ शूट करून घेतला आहे. तर उद्या नक्की माझा अजून एक व्हिडिओ येईल. आणि मी असं बघते मी ज्यावेळेस माझे ब्लॉग्स टाकते ना त्यावेळेस त्याला जास्त कोणी लाईक करत नाही, पण ज्यावेळेस मी ना म्हणजे असे बाबासाहेबांचे गाणे वगैरे टाकते ना त्यावेळेस माझे त्याचे व्ह्यूज असतात ते 3-2 की असे जातात. तर मला ना हे समजत नाही की आता मी काय बनवू. तर ना कसं असतं माहिती का, यूट्यूबचं असं आहे की तुम्ही ना एकाच याच्यावर काम करू शकता. तर आता माझं ठरलं आहे की तुम्ही व्लॉग्सचं काही तुम्हाला आवडत नाही, मग मी आता सॉंग्सच कंटिन्यू करावं असं माझा प्लॅन चालला आहे. सो इकडे राहुल टूथपिकनी चेक करत होता की झालं आहे की नाही. नंतर मी कापून घेतल्या, त्याने मस्त फ्राय केल्या आणि नंतर मग आम्ही मस्तपैकी जेवण केलं. आणि मी मम्मी पप्पांना पण वड्या देणार होते. मला मम्मी पप्पा बोलले की वड्या एकदम छान झाल्या आहे, त्यांना खूप आवडल्या. सो अशा कुरकुरीत आणि ब्राऊन कलर आला पाहिजे असं तळताना. तर अशा खूप छान झाल्या होत्या वड्या. आणि मला ना खरंच कुकिंग करायला पण आवडतं, पण आता तुम्हाला आवडत नाही माझे व्हिडिओज बघायला, तर मग मी सॉंग्सच टाकते.